पुण्यातील मनसेने सुद्धा आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसतंय। पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीचा निर्णय जोपर्यंत सरकार रद्द करत नाही तोपर्यंत शिक्षण मंत्री दादा भुसेंना पुण्यात येऊ देणार नाही असा इशारा पुणे मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी दिलाय। दादा भुसे यांनी कोणत्याही कार्यक्रमासाठी पुण्यात येण्याचा प्रयत्न केला तर त्यांना मनसे स्टाईल उत्तर देऊ असा इशारा त्यांनी दिलाय। आमचं म्हणणं आहे की तिसरी भाषा कशाला हवी, महाराष्ट्रात मराठी असली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही कायम आमचे राजसाहेब पहिल्यापासूनच त्या ॲग्रेसिव्ह आहेत। पण मला वाटतं की जोपर्यंत हा निर्णय घेत नाही तोपर्यंत मला वाटतं की जे शिक्षण मंत्री आहेत दादा भुसे त्यांना कुठेही पुण्यात आम्ही येऊ देणार नाही। खरं तर त्याच्यावर निर्णय ताबडतोब होणं गरजेचे आहे। बरेचसे लेखक किंवा साहित्यिक, बरेचसे चित्रपटाचे कलाकार यांनी सुद्धा उघड येऊन सांगितलं आहे की आम्हाला हिंदी भाषा सक्तीची नको आहे। त्या दृष्टिकोनातून आम्ही हे सर्व आंदोलन भविष्यात उभं करणार आहोत। वळूयात पुढच्या बातमीकडे। वारी संदर्भामध्ये वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अबू आझमींनी माफी मागितली आहे। माझ्या